हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक योगेश भारस्कर. मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक घटक अभ्यासलेले आहे. आज आपण आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक अभ्यासणार आहोत. देशातील जी राजकीय स्थिती आहे, सत्ताधारी पक्ष आहे, राजकीय पक्ष आहे, या राजकीय स्थितीचा राजकीय स्थिरतेचा किंवा अस्थिरतेचा थेट संबंध आर्थिक विकासाशी असतो आणि त्याचा आर्थिक पर्यावरणावर निश्चितच परिणाम होतो. आता आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे असे कोणकोणते राजकीय घटक आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया आणि त्यानंतर त्यांचे सविस्तर विश्लेषण अभ्यासूया. यामध्ये राजकीय घटकांमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे देशातील राजकीय स्थिती कशी आहे, देशामध्ये राजकीय स्थिरता आहे किंवा अस्थिरता आहे, शासन व्यवस्थेचे स्वरूप कसे आहे, देशामध्ये लोकशाही आहे किंवा हुकुमशाही आहे, राज्य कारभारातील कार्यक्षमता आणि पारदर्शकता म्हणजे जे सत्तेतील राजकीय पक्ष आहेत किंवा जे सरकार आहे ते आपला कारभार कार्यक्षमपणे करते आहे किंवा नाही आणि कारभारात कार्यक्षम पारदर्शकता आहे किंवा नाही याचाही परिणाम होतो. नोकरशाही म्हणजेच जे शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन, विरोधी पक्षांची स्थिती व शक्ती, सरकारची खर्चाची प्रवृत्ती आणि सरकारी नियम व कायद्यांची अंमलबजावणी अशा सर्व राजकीय घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती थेट परिणाम होत असतो, प्रत्यक्ष परिणाम होत असतो. हे सर्व राजकीय घटक आपण विस्ताराने समजून घेऊया. यातील जो पहिला घटक आहे देशातील राजकीय स्थिती, याचा परिणाम कसा होतो ते आपण समजून घेऊया. देशातील राजकीय स्थैर्य अथवा अस्थैर्याचा आर्थिक पर्यावरणावर प्रत्यक्ष परिणाम होतो. आता राजकीय स्थैर्य किंवा अस्थैर्य म्हणजे काय, तर बघा आता सध्या केंद्र सरकार जे आहे सत्तेमध्ये, म्हणजे देशातील जे केंद्र सरकार आहे तिथे आपल्याला स्थिरता दिसून येते, कारण एकाच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्या कारणाने स्थिर सरकार केंद्रामध्ये आहे, म्हणजेच 5 वर्ष अशा सरकारला कोणताही धोका नसतो. या उलट जर आपण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघितली तर 3 पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. म्हणजे यातील जर एका पक्षाला, कोणत्याही एका पक्षाला इतर पक्षांची भूमिका किंवा निर्णय पसंत पडले नाही आणि त्या पक्षाने जर आपला सरकारमधून बाहेर पडायचं ठरवलं, पाठिंबा काढून घेतला, तर सरकार कोसळू शकते. म्हणजेच जर देशामध्ये किंवा राज्यामध्ये राजकीय स्थिरता असेल तर त्या सरकारला आर्थिक निर्णय घेणं, आपले धोरण राबविणे हे जास्त सुलभ होतं. त्यामुळे आर्थिक धोरणात सातत्य राहतं. आपल्याला बहुतेक वेळा असं बघायला मिळतं की जेव्हा सरकार बदलतं, दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये येते, त्यावेळेला मागील सरकारने घेतलेले बहुतेक निर्णय बदलवले जातात किंवा त्या निर्णयांना स्थगिती दिली जाते आणि आपले नवीन निर्णय लागू केले जातात, नवीन धोरण लागू केलं जातं. त्यामुळे जर राजकीय स्थिरता असेल देशामध्ये तर आर्थिक धोरणांमध्ये सातत्य राहतं आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्त निर्णय घेणे सरकारला शक्य होतं. या उलट जर देशामध्ये राजकीय अस्थिरता असेल, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसेल, तर अशा स्थितीचा प्रतिकूल परिणाम आर्थिक पर्यावरणावरती होत असतो. आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणुकीमध्ये सुद्धा मोठी घट होते आणि त्यामुळे आर्थिक विकासाचा दर मंदावतो. म्हणजे जर देशामध्ये स्थिर सरकार असेल आणि लोकांना तसेच विदेशी गुंतवणूकदारांना जर ही खात्री असेल की आता 5 वर्ष या सरकारला कोणताही धोका नाही, म्हणजे पुढील 5 वर्ष हे सरकार स्थिर राहील, तर अशा वेळेला लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढतो, गुंतवणूकदारांचा सुद्धा विश्वास वाढतो आणि त्याचे अनुकूल परिणाम हे आर्थिक विकासावर आणि आर्थिक पर्यावरणावरती होतात. परंतु जर देशामध्ये अस्थिरता असेल तर मग मात्र त्याचे विपरीत परिणाम हे देशाच्या आर्थिक पर्यावरणावरती होत असतात. त्याचबरोबर जो दुसरा घटक आहे शासन व्यवस्थेचे स्वरूप. आता शासन व्यवस्थेचे स्वरूप म्हणजे काय
की देशात संसदीय लोकशाही आहे की अध्यक्षीय लोकशाही आहे. भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. अथवा हुकुमशाही शासन व्यवस्था आहे. चीन मधील जी शासन व्यवस्था आहे ती साम्यवादी शासन व्यवस्था आहे. साम्यवादी विचारांवरती चालणारे सरकार आहे आणि ते एक प्रकारे हुकुमशाही तिथे अस्तित्वात आहे. याचा देशातील आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. आर्थिक घटकांना त्यांचे आर्थिक निर्णय व व्यवहारांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात शासन व्यवस्थेची भूमिका खूप निर्णायक ठरते. म्हणजे संसदीय लोकशाही असेल तर तेथे आर्थिक घटकांना आर्थिक निर्णय घेण्याचे किंवा आर्थिक व्यवहारांचे मुक्त स्वातंत्र्य असते. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये त्यांच्यावरती काही प्रमाणात निर्बंध येतात आणि हुकुमशाही मध्ये मात्र आर्थिक घटकांना आपले आर्थिक निर्णय स्वतःहून घेता येत नाही. त्यांच्या व्यवहारांचं स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. सरकार जे सांगेल तेच त्यांना करावं लागतं. म्हणून हे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये शासन व्यवस्थेची भूमिका खूप महत्वाची आणि निर्णायक आहे. संसदीय लोकशाही असेल तर आर्थिक घटकांना त्यांचे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे आर्थिक घटकांना प्रगतीची समान संधी मिळते. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये आर्थिक घटकांच्या व्यवहारावर काही प्रमाणात निर्बंध घातले जातात तर हुकुमशाही व्यवस्थेमध्ये आर्थिक घटकांना फारच मर्यादित स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. म्हणून देशामध्ये शासन व्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे, कोणत्या पद्धतीची आहे याचा देखील परिणाम हा देशाच्या आर्थिक पर्यावरणावर होत असतो. त्याचबरोबर राज्यकारभारातील कार्यक्षमता आणि पारदर्शकता. जे सरकार देशामध्ये आहे ते कार्यक्षम व पारदर्शक असेल तर सरकारबद्दलचा लोकांच्या मनामध्ये विश्वास वाढतो. सरकार हे लोक कल्याणाचा विचार करणारे, विकासाला गती देणारे आहे अशी सर्वसामान्यांची खात्री होते आणि त्यामुळे लोकांचं सरकारला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं. आणि अशा स्थितीमध्ये विरोधक कितीही सरकारच्या विरोधात बोलत असतील तरी लोकांचा पाठिंबा मात्र त्या सरकारला असतो. म्हणून कार्यक्षम आणि पारदर्शक सरकार सत्तेमध्ये असणं फार गरजेचं आहे. सरकारचा राज्यकारभार कार्यक्षम आणि पारदर्शक असेल तर आर्थिक पर्यावरणाला अनुकूल वातावरण मिळते. या उलट सरकारचा राज्यकारभार जर कार्यक्षम व पारदर्शक नसेल, सरकारने लोकांना दिलेली आश्वासने पाळली नसतील किंवा लोक कल्याणाची धोरणे राबविली जात नसतील तर लोकांचा सरकारवरील विश्वास उडतो. याचा प्रतिकूल परिणाम आर्थिक पर्यावरणावर होतो. बहुतेक वेळा सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष खूप सारी आश्वासनं देतात, मात्र सत्तेत आल्यानंतर ती आश्वासनं पाळली जात नाहीत. किंवा जर लोकांना असं लक्षात आलं की सरकार लोक कल्याणाची कामे करण्याऐवजी अनावश्यक गोष्टींना महत्व देत आहे तर अशा वेळेला लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो. ते सरकार लोकांचा पाठिंबा गमावते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम हा आर्थिक पर्यावरणावर होत असतो. याचबरोबर देशामध्ये जी नोकरशाही आहे या नोकरशाहीची भूमिका ही अत्यंत निर्णायक असते. आपण आता या स्लाइड वरती ते अभ्यासूया की जे धोरण सरकार ठरवते, म्हणजे जे कॅबिनेट मंत्री असतात, या कॅबिनेटमध्ये धोरण ठरते, त्याला संसदेची परवानगी मिळते, संसदेची मान्यता मिळते. मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ह्या नोकरशहांवरती असते. तर नोकरशहा म्हणजे कोण? तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आपण नोकरशहा असं म्हणतो. हे संधी अधिकारी त्यामध्ये असतील, IAS अधिकारी त्यामध्ये असतील. तर हे अधिकारी किंवा कर्मचारी जर कार्यक्षम आणि प्रामाणिक असतील तर सरकारी नियम व कायद्यांची अंमलबजावणी किंवा योजनांची अंमलबजावणी परिणामकारक होते आणि त्यामुळे देशातील आर्थिक व्यवहारांची पातळी वाढते. याचा आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम होतो. या उलट जर अधिकारी व कर्मचारी कार्यक्षम आणि प्रामाणिक नसतील तर सरकारच्या आदेशांचे योग्य पालन केले जात नाही. जर सरकार या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरती अंकुश ठेवू शकत नसेल, त्यांना योग्य पद्धतीने ट्रीट करू शकत नसेल तर बऱ्याच वेळेला
हे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय आदेशांची सुद्धा पायमल्ली करतात, शासकीय आदेश सुद्धा पाळत नाही आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा सरकारी योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर होतो व पर्यायाने आर्थिक पर्यावरणासाठी प्रतिकूल स्थिती निर्माण होते. आपल्याकडे सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून गावामध्ये तलाठी असतो. गाव पातळीवरील विविध योजना राबविण्याची जबाबदारी ही या तलाट्यावरती असते. हा तलाठी जर कार्यक्षम असेल, वेगवेगळ्या योजना तो योग्य वेळी ग्रामस्थांना किंवा सरपंचांना सांगत असेल किंवा जो ग्रामसेवक गावामध्ये असतो तो ग्रामसेवक देखील कार्यक्षम असेल आणि तो विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतला भाग पाडत असेल, सरपंचाला भाग पाडत असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल की त्या गावाचा चांगला विकास होतो. पण जर ते तलाठी ग्रामसेवक कामचुकार असतील, गावामध्ये फिरकत सुद्धा नसतील, तर मग त्याचा विपरीत परिणाम त्या गावाच्या विकासावरती होतो. याचप्रमाणे सरकारी जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्या भूमिकेचा देखील परिणाम देशाच्या आर्थिक पर्यावरणावर होत असतो. त्याचबरोबर जो सत्ताधारी पक्ष आहे, सत्तेतील पक्ष आहे, या पक्षाचा जो दृष्टिकोन आहे, व्ह्यू आहे, तो सुद्धा आर्थिक पर्यावरणावर परिणाम करतो. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची राजकीय स्थिती, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची विचारधारा इत्यादींचा आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन जलद समन्यायी विकासाचा असेल तर देशात पायाभूत सुविधांचा विकास होऊन आर्थिक विकासासाठी पोषक वातावरण तयार होते. या उलट सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन अवैज्ञानिक असेल, कालबाह्य विचारांना ते महत्व देत असतील व धार्मिक विचारांवर आधारलेला दृष्टिकोन असेल तर त्याचे आर्थिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला ही परिस्थिती अनुभवास येते. धार्मिक विचारांवरती आधारलेले सरकार तिथे सत्तेमध्ये असतात, धर्माला अधिक महत्व दिलं जातं आणि त्यामुळे आपोआपच आर्थिक विकासाच्या योजना मागे पडतात आणि जिहाद सारखा किंवा दहशतवादासारखा प्रकारांना अधिक खतपाणी घातलं जातं, त्यावरती प्रचंड पैसा खर्च केला जातो जो विकास कामांवरती खर्च करता आला असता. म्हणून अशा देशांचा विकास हा अडखळलेला आपल्याला बघायला मिळतो. आता जसं सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन महत्वाचा असतो ना, तसंच जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाची स्थिती आणि शक्ती ही सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. जर राजकीय दृष्ट्या हा विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, स्थिती आहे, त्याची शक्ती आहे, याला विशेष महत्व असतं. जर विरोधी पक्ष हा प्रबळ असेल तर तो पक्ष सत्ताधारी पक्षाला अयोग्य निर्णय घेण्यापासून परावृत्त करतो आणि लोककल्याणाचे चांगले योग्य निर्णय घेण्यास भाग पाडतो. कारण संसदेमध्ये जेव्हा एखादं विधेयक मंजुरीसाठी ठेवले जाते तिथे जर हा विरोधी पक्ष प्रबळ असेल, त्याची शक्ती जास्त असेल, तर तो जर निर्णय योग्य असेल तरच त्याला पाठिंबा देतो आणि अयोग्य निर्णय हाणून पाडले जातात. मात्र जर हा विरोधी पक्ष तसा प्रबळ नसेल तर मग मात्र अशा योजना किंवा धोरणांची अंमलबजावणी किंवा अयोग्य धोरण लागू केले जाऊ शकतात. प्रबळ विरोधी पक्षांमुळे सरकारकडून योग्य नियम व कायदे केले जातात, तसेच शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली जाते. याचा आर्थिक पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. या उलट विरोधी पक्ष जर दुर्बल असेल तर सत्ताधारी पक्ष मनमानीपणे निर्णय घेऊ शकतो व त्याचा आर्थिक पर्यावरणावर व विकासावर प्रतिकूल प्रभाव पडतो. आपल्याला सध्या भारतातील जी राजकीय स्थिती आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी देता येईल की जो विरोधी पक्ष आहे, मुख्य विरोधी पक्ष आहे केंद्रामध्ये, तो म्हणजे काँग्रेस. हा पक्ष अतिशय कमकुवत झालेला आहे आणि इतर दुसरा कोणताही पक्ष केंद्रामध्ये प्रबळ नाहीये. त्यामुळे हे विरोधी पक्ष केंद्र सरकारवरती प्रभाव टाकू शकत नाही, दबाव टाकू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की देशाचे औद्योगिक धोरण असेल किंवा कामगार कायद्यांमधील बदल असेल किंवा शेतीविषयक धोरण असेल, ही धोरणं तयार करताना किंवा ही विधेयकं मंजूर करताना केंद्र सरकारने काही ठिकाणी मनमानी केलेली आपल्याला बघायला मिळते.
विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं गेलं नाही, कारण तशी गरजच केंद्र सरकारला वाटत नाही. कारण संसदेमध्ये हे विरोधी पक्ष अतिशय कमकुवत आहेत आणि सत्ताधारी पक्षाचं जे संख्याबळ आहे ते मोठं असल्या कारणाने विधेयक मंजूर करण्यामध्ये कोणतीच समस्या येत नाही. म्हणजे अशा राजकीय स्थितीमध्ये केंद्रातील सरकार किंवा एखाद्या राज्यातील सरकार हे मनमानी निर्णय घेऊ शकतं. म्हणून विरोधी पक्षाची स्थिती आणि शक्ती ही लोकशाहीमध्ये खूप महत्वाची ठरते. त्याचबरोबर जे सरकार आहे त्या सरकारची प्रवृत्ती, खर्चाची प्रवृत्ती कशी आहे? आधुनिक संघटित समाजाचे नेतृत्व करत असताना सरकारचे कार्य व जबाबदाऱ्या हे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. परिणाम स्वरूप कार्य आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे सरकारच्या खर्चात देखील दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे सरकारची खर्च करण्याची प्रवृत्ती कशी आहे याचा देखील आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास जर अनुकूल असेल तर आपोआपच आर्थिक व्यवहारांची पातळी वाढते आणि त्याचा आर्थिक पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. या उलट सरकार जर खर्चात कपात करत असेल, सरकार खर्चांना कात्री लावत असेल तर त्याचा आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. आता एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये, आता कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक खर्च हा आरोग्य यंत्रणेकडे जास्त प्रमाणात आपल्याला वळवावा लागला आहे. त्यामुळे काही शासकीय कार्यांवरचा खर्च सरकारने कमी केला आहे. मात्र एकूण सरकारचा खर्च हा कमी झालेला नाहीये, फक्त तो वेगळ्या उपयोगांकडे वळविल्यामुळे काही ठिकाणच्या खर्चांना कात्री लावावी लागली आहे. काही जे प्रोजेक्ट आहेत, काही जे योजना आहेत त्यांना सध्या आपल्याला स्थगित करून ठेवावं लागलेलं आहे. मात्र सरकारचा एकंदरीत खर्च जर अनुकूल असेल सरकार खर्च करण्यासाठी तर आर्थिक व्यवहारांची पातळी वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर सरकारी नियम व कायद्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी सरकार विविध नियम आणि कायदे करत असते. सरकारने केलेल्या नियम व कायद्यांची योग्य व काटेकोर अंमलबजावणी जर केली जात असेल देशामध्ये तर देशातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती पोषक निर्माण होते आणि त्याचे आर्थिक पर्यावरणावर अनुकूल परिणाम होतात. म्हणजे जे कायदे सरकारने, सर्व कायदे हे चांगलेच असतात, सरकारने केलेले नियम हे चांगलेच असतात, पण ते कागदावरती चांगले दिसतात. त्याची प्रत्यक्ष जर अंमलबजावणी केली गेली नाही तर योजना कितीही चांगली असून त्याचा काडीचाही उपयोग होत नाही. म्हणून त्यांची योग्य पद्धतीने काटेकोर अंमलबजावणी होणं फार आवश्यक आहे. जर सरकारने केलेले नियम व कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जात नसेल तर त्याचा देशातील आर्थिक व सामाजिक स्थितीवर पर्यायाने आर्थिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. देशातील आर्थिक व्यवहारांची पातळी घटते आणि आपोआपच त्याचा आर्थिक विकासावर देखील परिणाम होतो. म्हणून हे सगळे राजकीय घटक, देशातील राजकीय स्थिती असेल, सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन असेल, विरोधी पक्षाचा दृष्टिकोन असेल, जे शासकीय अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, नियम आणि कायद्यांची योग्य अंमलबजावणी होते आहे किंवा नाही, अशा सर्व घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती परिणाम होत असतो. आपण हे सगळे घटक या तासिकेला अभ्यासले आहे. माझे हे व्हिडिओ लेक्चर अर्थविश्व नावाच्या माझ्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही अर्थविश्व असं सर्च केलं तरी ते तुम्हाला मिळून जातील किंवा जे आपल्या टॉपिकचं नाव आहे ते सर्च केलं तरी चालेल. हे YouTube चॅनलवरती तुम्ही गेलात तर त्याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर या सबस्क्राईब वरती तुम्ही क्लिक केलं की ते सबस्क्राईब असं दिसेल, तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असा त्याचा अर्थ होतो. आणि शेजारी बेल आयकॉन डिस्प्ले होईल, त्यावरती तुम्ही क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ मी या YouTube चॅनलवरती अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल. हे सर्व घटक आपण अभ्यासले आहे. पुढील तासिकेला आपल्याला सांस्कृतिक व सामाजिक घटक हे देशाच्या आर्थिक पर्यावरणावर कसे परिणाम करतात ते अभ्यासायचे आहे. तात्पुरतं मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.